दरवर्षी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या इतिहासात दुसऱ्यांदा विधान भवन आणि आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षेचे हे ठिकाण अत्यंत संवेदनशील असल्याने सीताबर्डी पोलिसांनी विधान भवनाबाहेरील परिसरातील दुकानांना नोटीस बजावली आहे. 5 डिसेंबरपासून पुढील आदेश येईपर्यंत त्यांची दुकाने पूर्णपणे बंद करावीत असे नोटीसद्वारे बजावण्यात आले. सीताबर्डी पोलिसांनी अंदाजे 31 दुकानदारांना नोटीस बजावल्याचं वृत्त आहे. गेल्या वर्षी सीताबर्डी पोलीस ठाण्याने पहिल्यांदाच विधान भवन परिसरातील संविधान चौकात अनेक वर्षांपासून राहणाऱ्या एका निराधार 75 वर्षीय महिलेला आणि तिच्या 45 वर्षीय अंध मुलीला नोटीस बजावली होती. या दोघीही मायलेकी येथे घरीच प्रजापती टी स्टॉल चालवतात. त्यावेळी शहरातील वृत्तपत्रांनी याची दखल घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाने ही नोटीस मागे घेतली होती. यंदाही या दुकानाला नोटीस बजावल्याचा आरोप आहे. दुसरीकडे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्राधान्य देत आपले कर्तव्य बजावल्याचे नोटीसवरून दिसून येते. हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान भवन आणि संविधान चौकात 24 तास कडक पोलीस बंदोबस्त राहतो. अशा परिस्थितीत विधान भवन आणि लोकप्रतिनिधींना धोका कसा निर्माण होऊ शकतो? उलट अधिवेशनादरम्यान तैनात असलेले शेकडो सुरक्षा कर्मचारी या चहा आणि नाश्त्याच्या दुकानांमधून भूक आणि तहान भागवत असतात. असे असताना दुकानावर आपली उपजीविका चालवणारे विधान भवन आणि पोलिसांना कसा धोका निर्माण करू शकतात, असाही सवाल येथील दुकानदारांकडून उपस्थित केला जातोय.